नमस्कार. 26 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. दुसखेडा येथे लग्न मोडण्याच्या कारणावरून एकाला चौघांची मारहाण. अवैध वाळूची प्रशासनाला माहिती देत असल्याच्या कारणावरून कोतवालास मारहाण. अठरावल येथून 32 वर्षीय महिला बेपत्ता, पोलिसात हरवल्याची नोंद. हरिपुरा येथील पांढरी वस्ती येथून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता. किनगाव इंग्लिश मीडियम स्कूलच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप. कल्पेश पाटील यांचा मुंबई येथे आदर्श शिक्षक पुरस्काराने सपत्नीक सन्मान. मनवेल येथे मोठ्या उत्साहात श्री शिवपुराण कथेला सुरुवात. तर फैजपूर येथे रेशन अधिकार कृती समितीच्या शाखेचे फलक अनावरण. आता बघूया सविस्तर घडामोडी. दुसखेडा येथे लग्न मोडल्याच्या कारणावरून चौघांनी एका 25 वर्षीय तरुणाला मारहाण केली व त्याला जबर दुखापत केली. तेव्हा या प्रकरणी या 4 जणांविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसखेडा या गावातील मिलन वाल्मिक सपकाळे वय 25 वर्ष या तरुणाने फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार लग्न मोडल्याच्या कारणावरून रवींद्र रामचंद्र सोनवणे, अरविंद गुलाब सोनवणे, कार्तिक रवींद्र सोनवणे व जनार्दन कार्तिक सोनवणे सर्व राहणार दुसखेडा या चौघांनी त्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. यामध्ये त्याच्या पायावर मारहाण केल्याने त्याच्या उजव्या पायाचे बोट व उजव्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. तेव्हा यातील अरविंद गुलाब सोनवणे याने वीट उचलून त्याच्या डोक्यावर मारून दुखापत केली. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात मिलन सपकाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र सोनवणे, अरविंद सोनवणे, कार्तिक सोनवणे व जनार्दन सोनवणे या 4 जणांविरुद्ध मारहाण करणे व जबर दुखापत करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश वंजारी करीत आहे. अंजाळे या गावात कोतवालाला वाळूच्या अवैध धंद्यांची माहिती प्रशासनाला देतो याचा राग येऊन 5 जणांनी त्याला जबर मारहाण केली व त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाच्या सदस्यांना देखील मारहाण केली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कोतवालाने दिलेल्या फिर्यादीवरून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजाळे तालुका यावल येथील कोतवाल ओंकार लीलाधर सपकाळे यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अंजाळे गावातील धनराज शांताराम सपकाळे, सागर निवृत्ती तायडे, देवानंद अशोक शंकोपाळ, तोताराम शांताराम सपकाळे व देवेश शशिकांत सपकाळे या 5 जणांनी तू कोतवाल असून आमच्या अवैध वाळू वाहतुकीची माहिती प्रशासनाला देतो याचा राग येऊन त्याला त्यांनी जबर मारहाण केली. तेव्हा या प्रकरणी ओंकार सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील अठरावल या गावातून एक 32 वर्षीय महिला आपण कार्यक्रमामधून आपल्या मुलींना घेऊन येतो असे सांगून घरून निघाली, मात्र ती नंतर परतच आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र 32 वर्षीय महिला कुठेच मिळून आली नाही. तेव्हा 32 वर्षीय महिला कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. अठरावल तालुका यावल या गावातील रहिवासी जयश्री समाधान सोनवणे वय 32 वर्ष ही महिला आपल्या घरी सांगून गेली होती की गावात सुरू असलेल्या कार्यक्रमामधून मी माझ्या मुलींना घेऊन घरी येते, मात्र जेव्हा ती घराच्या बाहेर गेली त्यानंतर ती परतच आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र 32 वर्षीय जयश्री सोनवणे कुठेच मिळून आली नाही. तेव्हा सदर महिला कुठेच मिळून न आल्याने बाळू बुधो तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे. यावल तालुक्यातील हरिपुरा जवळील पांढरी वस्ती येथून एक 18 वर्षीय तरुणी ही बेपत्ता झाली आहे. ही तरुणी घरून आपण कॉलेजला जाऊन येतो असे सांगून निघाली होती, मात्र ती नंतर परतच आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ही 18 वर्षीय तरुणी कुठेच मिळून न आल्याने
यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। यावल तालुक्यात हरिपुरा गावाजवळ पांढरी वस्ती आहे। येथील रहिवाशी ममता काशीराम भिलाला वय 18 वर्ष ही तरुणी आपल्या घरून सांगून निघाली होती की मी कॉलेजला जाऊन येते, मात्र नंतर ती घरी परतलीच नाही। सायंकाळ झाली तरी ती घरी परत न आल्याने कुटुंबाने तिचा शोध घेतला, मात्र 18 वर्षीय ममता भिलाला कुठेच मिळून आली नाही। सदर तरुणी कुठेच मिळून न आल्याने काशीराम भिलाला यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास हवालदार संजय देवरे करीत आहे। किनगाव डोणगाव रस्त्यावर असलेल्या इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। या कार्यक्रमात वर्षभर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा, विविध कार्यक्रम आणि विविध परीक्षामध्ये जे यश संपादन केले, या यशातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला। तसेच इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील निरोप देण्यात आला। किनगाव डोणगाव रस्त्यावर इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल आहे। या स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात वार्षिक बक्षीस आणि पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत विविध स्पर्धेमध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी, विविध परीक्षामध्ये गुणवंता प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला। तसेच इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील निरोप देण्यात आला। या कार्यक्रमामध्ये प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील, उपप्राचार्य राजश्री सुभाष अहिरराव, उपशिक्षक सुहास प्रकाश भालेराव यांनी देखील मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मनीष विजयकुमार पाटील हे होते। त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले। या कार्यक्रमासाठी दिलीप बिहारी संगले, हर्षल मोरे, योगिता बिहारी, देवयानी सोळुंके, मिलिंद भालेराव, भावना चोपडे, प्रतिभा धनगर, गोपाळ चित्ते, अनिल बारेला, पवन महाजन, संपत पावरा, वैशाली धांडे, शाहरुख खान, प्रतीक तायडे, पूजा शिरोडे, तुषार धांडे, बळीराम कोतवाल, प्रतिभा पाटील, अनिता देशमुख, रामेश्वरी कांबळे, सोनाली कासार, उज्ज्वला नांदुरे, रत्ना बाविस्कर, जागृती चौधरी, बाळासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती। या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला व इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला। चोपडा तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी शिक्षक कल्पेश पाटील यांचा मुंबई येथे आदर्श शिक्षक पुरस्काराने सपत्नीक सन्मान करण्यात आला। समाजाची निस्वार्थ भावनेने व निष्ठेने सेवा देणाऱ्या या शिक्षकाची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा त्यांना मोठ्या उत्साहात मुंबई येथे सपत्नीक देण्यात आला। चोपडा तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी कल्पेश पाटील हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसुंबे तालुका रावेर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे। तेव्हा त्यांनी समाजाची निस्वार्थ भावनेने केलेली सेवा, निष्ठेने केलेले ज्ञानदानाचे काम याची दखल घेत त्यांची निवड क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी झाली होती। तेव्हा मुंबई येथील एका भव्य कार्यक्रमामध्ये उपशिक्षक कल्पेश राजेंद्र पाटील व त्यांच्या पत्नी देवयानी कल्पेश पाटील, मुलगी हिंदवी व मुलगा दर्शन यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिक्षण संचालक दीपकजी केसरकर, मंगलसिंग लोढा, कपिल पाटील या मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सदर पुरस्काराचा कार्यक्रम हॉटेल रंग शारदा, केसी मार्ग, बँड्रा येथे आयोजित करण्यात आला होता। तेव्हा त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल चोपडा व रावेर तालुक्यातून त्यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे। आपण सर्वजण करतो आहोत। कल्पेश राजेंद्र पाटील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर येत आहे। सहा शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसुंबे तालुका रावेर जिल्हा जळगाव। त्यानंतर कैलास आनंदा नकुले तयार आहेत। त्यानंतर तयार राहायचे सुनील दयारावजी कुणाबे यांनी। त्यानंतर तयार राहायचे ज्योती केशवराव डाबरे यांनी। त्यानंतर तयार राहायचे सुरेश श्यामराव राऊत। पुरस्कार स्वीकारण्यासाठी कल्पेश राजेंद्र पाटील, सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसुंबे तालुका रावेर जिल्हा जळगाव। जळगावहून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ही सगळी मंडळी उपस्थित आहेत। त्यांचंही मनपूर्वक असं अभिनंदन आपण सर्वजण करतो आहोत। कल्पेश राजेंद्र पाटील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर येत आहेत। सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसुंबे तालुका रावेर जिल्हा जळगाव। त्यानंतर कैलास आनंदा नकुले तयार आहेत। त्यानंतर तयार राहायचे सुनील दयारामजी कोडापे यांनी। त्यानंतर
मनवेल येथे मोठ्या उत्साहात शिवपुराण कथेला सुरुवात झाली आहे। यामध्ये आता भाविक भक्तांची पहिल्या दिवसापासूनच उपस्थिती मिळत आहे। हबप अंकुश महाराज व पुरुषोत्तम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। मनवेल येथील भगवती नगरामध्ये सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील संगीतमय शिवपुराण कथेला प्रारंभ झाला आहे। हबप अंकुश महाराज व पुरुषोत्तम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संगीतमय शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। येथे दररोज रात्री 7:30 ते 10:30 वाजेपर्यंत संगीतमय शिवपुराण कथा वाचन गुरुवर्य हबप देवगोपाल शास्त्री महाराज आळगावकर करीत असून या कार्यक्रमाची सांगता 4 मार्च रोजी होणार आहे। तेव्हा या कार्यक्रमाला पहिल्या दिवसापासून ग्रामस्थ आणि महिला यांची मोठ्या संख्येत उपस्थिती लाभत आहे। फैजपूर येथे रेशन अधिकार कृती समितीच्या शाखेचे फलक अनावरण करण्यात आले। या शाखेची पदाधिकाऱ्यांची निवड आणि नियुक्ती केल्यानंतर मोठ्या उत्साहात फैजपूर शहरातील सुभाष चौकामध्ये या शाखेचे फलक अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। फैजपूर शहरात रेशन अधिकार कृती समितीची स्थापना करण्यात आली व सुभाष चौकामध्ये फलक अनावरण करण्यात आले। या फलक अनावरण कार्यक्रमाचे उद्घाटन फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी रेशन अधिकार कृती समितीचे अध्यक्ष शामीभा पाटील, कार्याध्यक्ष डॉक्टर दानिश, सचिव एजाज शेख, उपाध्यक्ष अमोल निंबाळे, मुजम्मिल, सहसचिव अजीज कुरेशी, संघटक अजय मेढे, मनोज चंदनशिव, अल्ताफ खान, सात तळवी, अरमान तळवी, शब्बीर मोमीन, जलील कुरेशी, जाकीर तळवी, तौसिफ खाटिक, सोनू वाघोडदे, आसिफ सज्जाद, कपिल पहलवान, मुस्तकीम मन्यार व रेशन अधिकार समितीचे साकडी व गाते आणि रावेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर बाविस्कर, प्राध्यापक धीरज खैरे, डॉक्टर सुनील पाटील, नासिर खान, डॉक्टर अक्रम खान, शेख सलीम, मनोज तेली, इस्माईल तळवी, राजू पिंजारी, शाहिद कुरेशी, मिलिंद जंजाळे, सय्यद रियाज, माजिद खान आदींनी परिश्रम घेतले। मोठ्या उत्साहात फलक अनावरण झाले। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।